महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भातकुली तालुक्यातील आसरा येथे चक्रीवादळाचा जोरदार फटका, घरांची पडझड, अनेक संसार उघड्यावर। भातकुली तालुक्यात अचानक झालेल्या चक्रीवादळामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आसरा गावासह अनेक क्षेत्रांमध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसलाय। आज झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची मोठी पडझड झाली आहे। अनेक घरांची पत्रे उडाली असून त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे। विशेष म्हणजे आसरा गावामध्ये चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला। चक्रीवादळामुळे अनेक घरांची 3 पत्ती उडाली। अनेक झाडे रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद करण्यात आला। चक्रीवादळात काही नागरिक किरकोळ इथे जखमी झाले। येथील जिल्हा परिषद शाळेची सुद्धा पडझड झाली आहे। उन्हाळ्याची सुट्टी असल्याकारणाने जीवितहानी टाळण्याचे नाकारता येत नाही। विशेष म्हणजे सुसाट वाऱ्यासह जोरदार पाऊसही पडला। दरम्यान सदर अतिवृष्टी अवकाळी चक्रीवादळाच्या पावसामुळे जैत म्हणजेच जयात या पिकांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याच पार्श्वभूमीवर संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून कागदावरील नुकसानीपेक्षा जास्त नुकसान झालं आहे। अनेक भागांमध्ये प्रशासन अजूनही पोहोचलेले नाही। वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी इतर जिल्ह्यातून जिल्हाधिकारी नियुक्त करावेत। त्याचबरोबर यासाठी मनुष्यबळही पाठवण्याची मागणी एवढी प्रशासनाकडे त्यांनी केली आहे। पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकारी व प्रतिनिधींना पाठवून तालुक्यासाठी तातडीने मदत जाहीर करावी। नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून उपस्थित रस्त्यांच्या मदतीचा धोरण ठेवलं पाहिजे, असं देखील नितीन कदम म्हणाले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।